आपल्यासाठी वडगाव फाटा धानोरा जंगम इथलचा आहे, पण या ठिकाणी भिलवडी गावामध्ये म्हणजे आत्मा तिजारे साहेबाच्या मार्फत या ठिकाणी मी जीवामृत चांगल्या पद्धतीचं कसं तयार करा हे मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो। वास्तवात याच्या जीवामृत हे अमृतच बनलं पाहिजे या पद्धतीनं अटी साहित्य जमा केलं आणि ते दाखवून राहिलो। त्याच्याकरता लागणारं साहित्य पहिले लागते बेसन, गुळ, गुळाचं पाणी करून ठेवलाय, गुळ आणि वळाखालची किंवा चांगल्या बांधावरची जटी केमिकल विरे जटी केमिकलने तटोलची माती आणि त्याला लागणारं शेण गोमूत्र आणि गोमूत्र शेणातच टाकेल गोमूत्र। ठीक आहे, तर आता याच्याकरता लागणारं 2 किलो बेसन, 2 किलो गुळ, 5 लिटर किंवा 10 लिटर गोमूत्र आणि 1 किलो अर्धा किलोच्या आसपास आपली बांधावरची किंवा वळाच्या खालची माती आणि 10 किलो लागणारं शेण। तर आता याच्याकरता आपण पहिले शेणाची ग्रेव्ही करून घेतली। आता हे जे ग्रेव्ही आहे हे अशी ग्रेव्ही आणि दादा आता बेसन घ्यायचं एक। तर हे बेसन असं करायचं की आपण घरी जसं बेसन वरतो त्याची गाठ नाही राहिली पाहिजे। टाकायचं टाका, हे आपण टाकीत धरतो तसं टाकतो तसं नाही, धरलं की टाकीत टाका, त्यानं काय होतं की पाहिजे त्या पद्धतीनं बनत नाही। टाकायचं बेसन याच्या पूर्ण अशा गाठा मोडून घ्यायच्या। शेणामध्ये आणि विशेष म्हणजे गावरान गाईचं शेण हे एक असं आहे की सगळ्याच काही गोष्टीले समजा कॅन्सर सारख्या बिमाऱ्या ते बसवते। तर हाताच्या उलेल भेगा सुद्धा जर सतत शेणामध्ये हात घातले तर त्या भेगाही बी बसतात याच्यापासून। घ्या दादा आता गुळाचं पाणी घ्या आणि गुळ जर कदाचित आता आपण गुळाचं पाणी केलं आणि हा जर गुळ रात्रीच्या टाइमले जर गरम उखई करून पाणी गरम करून जर घेतलं तर त्यातले हानिकारक सगळं मोडून जाते आणि विशेष म्हणजे चांगल्या पद्धतीनं गुळ तो होते। गुळाचं पाणी कदाचित जर गरम करून घेतलं तर फारच चांगलं। घ्या माती घ्या। आता आपण मातीची बी ग्रेव्ही सारखं असं लिक्विड करून घेतलं म्हणजे याच्यामध्ये मिक्सचर करायला सोपी। त्यात पाणी करून ते बी टाकून द्या, बाटलीतले पाणी टाका त्याच्यामध्ये थोडं थोडं गोमूत्र पाणी। आता याच्यामध्ये काय झालं की आपण पहिलेच ऑलरेडी याच्यामध्ये गोमूत्र टाकेल होता, गोमूत्र आणि शेणाची ग्रेव्ही आहे। हा झालं। आता कदाचित आपलं हे 20 लिटर पाणी असेल है ना, 20-25 लिटर पाणी समजा हे। तर आपल्याला हे काय करायचं, आता टाकून द्या। आता हे टाकी पूर्ण 200 लिटर नाही भरायची, म्हणजे आता आपलं हे लिक्विड आहे तर कमीत कमी 1 हितभर खाली ठेवायची। कारण याचा जो टाइमले जीवा ते हे आपलं जीवामृत बनते तो फेस येते तर हा उतू येऊ नये याच्याकरता हितभर आपल्या हितीवर ढोबळ मानानं हितीभर खाली ठेवायची। हा आणि मग हे त्या पाण्यामध्ये पाणी तुम्ही सांगतो की स्वच्छ पाणी चांगलं पाणी, असं नाही की मग जीवामृत बनवणं पडते तर डबरातलं कोणतंही पाणी घ्यायचं नाही आणि जटी केमिकल आहे तटोलला तर बिलकुलही घ्यायचं नाही। असं पाण्यात आणि काडीनं ढवळत घ्या। पूर्ण ढवळत चालू ठेवा। हा पाण्यानं आता 1 मिनिट बा। आता हा जीवामृत पहा तुम्ही। आता हे जे आहे ना समजा काडी कोण्याही दिशेने फक्त एक सारखी गोल असा भवरा आला पाहिजे, त्याच्यामध्ये असा भवरा आला पाहिजे असा हा असा। तर जीवामृतचा असा एकदम आंबूस एकदम सुपर वास येते, घाण वास येत नाही। असं जर चांगल्या रीते जर जीवामृत तुम्ही बनवलं तर याचा घाण वास येणार नाही। आणखी घाण वास
किडे न पड्याकरता मी सांगतो काडीनं ढवळून घ्यायचं सकाळ संध्याकाळ आणि याच्यावर साडीचं म्हणा कोणतं एका फडक्यानं बांधून ठेवायचं. याच्यात माशी हागू द्यायची नाही, आपल्या ज्या माश्या गिशा काहीच नाही. आणि रोज आणि नंतर मग बादमध्ये तुम्ही फडक्यानं वस्त्र काय करा, ड्रीपमध्ये द्या, फवारणी करा की याच्यात टायकोड्रोमा तुम्हाला जे काय टाकून ते लिक्विड ते टाकून मेटारायझिम टाकून ते बी सुद्धा ड्रिंचिंग करू शकता. सगळ्यात बेस्ट एक नंबर टॉनिक, खरं शेतीचं वरदान म्हणजे जीवामृत. हे एक वरदान आहे असं खरोखर. याच्यासारखं जीवामृत सारखं दुसरं या नैसर्गिक शेतीमध्ये असं टॉनिक कोणतंच नाही, एवढं याच्यामध्ये हे टॉनिक आहे एका प्रकारचं. तर हे असं पहिले ते टाकून द्या ना. तर हे असं जीवामृत तयार.